देशातला कोणताही संविधानप्रेमी नागरिक हे सहजासहजी सहन नाही करून घेणार. ही बात आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला पण एका संविधानशील पद्धतीने आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन होतं. ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि याचा सरकारने जबाब दिला पाहिजे. कॉम्बिंग ऑपरेशन खूप सिरियस घटनांनंतर होतं, पण ते या घटने मी आता वर बोलताना तेच म्हणालेलो की हे जे कॉम्बिंग ऑपरेशन होतं त्याची ह्या घटनेनंतर गरज नव्हती, पण ते केलं. हे का केलं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेसमोर हे एक प्रश्न मांडतो की महाराष्ट्रात किंवा भारतात कितीतरी दंगली होतात, पण कॉम्बिंग ऑपरेशन कुठल्या घटनेनंतर केलं जातं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जिकडे कुठेही दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात किंवा जिकडे जिकडे आंबेडकरवादी प्रतीकांवरती हल्ले होतात त्याच्यानंतरच हे सरकार इकडचं कॉम्बिंग ऑपरेशन करतं